नमस्कार. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्ही लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता अनेक पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 14 व 15 तारखेच्या दरम्यान जमा झालेला आहे. परंतु अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या खात्यामध्ये अजूनही मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झालेला नाहीये. ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीयेत, अशा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत की हा हप्ता का मिळालेला नाहीयेत, हे हप्ते कधी मिळणार आहेत. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. येथे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर पात्र असाल, यशस्वीरित्या तुम्ही तुमची केवायसी दिलेल्या वेळेत पूर्ण केलेली असेल तर तुम्हाला हप्ता मिळू शकतो. हप्ते न मिळण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. नक्की ही कारणे कोणती आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर ही कारणे काय आहेत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ई-केवायसी. अनेक लाडक्या बहिणींची ई-केवायसी अजूनही बाकी आहे. तसेच अनेक लाडक्या बहिणींकडून ई-केवायसी करताना पर्याय न समजल्यामुळे चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते, त्यामुळे त्यांची ई-केवायसी चुकली होती. त्यासाठी ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आलेली होती. योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणं खूप गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे डीबीटी स्टेटस. डीबीटी स्टेटस हे अनेबल्ड फॉर डीबीटी असणं गरजेचं आहे, कारण योजनेचा लाभ हा डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतो. त्यामुळे डीबीटी स्टेटस हे अनेबल्ड फॉर डीबीटी असणं गरजेचं आहे. आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचं बँक खातं चालू असणं गरजेचं आहे. बँकेच्या संबंधित जर काही अडचणी असतील तर त्या चेक करून घेणं गरजेचं आहे. आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्रता अटी आहेत त्यामध्ये बसणं सुद्धा गरजेचं आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता काय आहे, अपात्रता काय आहे या संबंधीचा व्हिडिओ आपण लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत. तुमचे बँक डीबीटी स्टेटस अनेबल्ड फॉर डीबीटी आहे का, तसेच तुमचे बँक खाते चालू आहे का याची खात्री करून घेणं गरजेचं आहे. तर अशी ही महत्त्वपूर्ण अपडेट होती. इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. तसेच तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला का नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.